स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे उन्हाळी जलतरण शिबिरातील प्रशिक्षणार्थींची जलतरण स्पर्धा उत्साहात पार पडली। ही स्पर्धा चॅम्पियन ॲक्वॅटिक क्लब यांच्यातर्फे घेण्यात आली। या स्पर्धेचे उद्घाटन महापालिकेचे क्रीडा अधिकारी नजीर शेख यांच्या हस्ते झाले। या स्पर्धेमध्ये 6 ते 75 वय वर्ष असलेल्या सभासदांनी आपल्या वयोगटात भाग घेतला। या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोलापूर जिल्हा स्विमिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुदेश देशमुख व सचिव संतोष कोल्हापुरे यांच्या हस्ते संपन्न झाला। चॅम्पियन ॲक्वॅटिक क्लबचे विनय मराठे हे स्वतः छत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक असून या स्पर्धेचे प्रमुख म्हणून उपस्थित होते। तसेच क्लबचे भूषण देशपांडे हे जलीय जीवरक्षण विषयातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण पदक विजेते असून जलसुरक्षा या विषयातील भारत सरकारचे मान्यताप्राप्त तज्ज्ञ आहेत। या प्रसंगी क्लबचे व्यवस्थापक दिगंबर कोंडा आणि चॅम्पियन क्लबचे प्रशिक्षक तसेच जीवरक्षक आणि मुलांचे पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। स्विम म्हणतो आम्ही त्याला। ज्या लोकांनी आमच्याकडे स्ट्रोक ट्रेनिंग घेतलं त्यांना आम्ही लेवल 2 म्हणतोय, तर त्यांना आम्ही लेवल 2 मध्ये वयोगट करून त्याच्याप्रमाणे इथे स्पर्धा घेतोय। मूळ स्पर्धेचा उद्देश आज तरी असा आहे की या मुलांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि स्पर्धा पूर्ण जशी आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे असते त्याच पद्धतीने घेतोय। तर मुलांना ते एक्सपोजर मिळतं की काय असतं खरं स्पर्धा म्हणजे कसं असतं। तर त्या पद्धतीने सगळे नियम आणि सगळ्या रीती रिवाज पाळून आम्ही हे इथे स्पर्धा घेतो आहे। तर सावरकर वरती हा प्रयोग आता आम्ही सुरू केलेला आहे। आमचं पहिलं वर्ष आहे इथे। आम्हाला क्रीडा अधिकारी, आयुक्त, उपायुक्त या सगळ्यांचं सहकार्यही खूप आहे। तर त्यामुळे हा इव्हेंट आता छान होतोय। पालक आणि मुलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। धन्यवाद। प्रत्येक महिन्याला नाही, आपण जसे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर घेतो आहे त्याच्याप्रमाणे इथे स्पर्धा घेतली जाते। आता इथून पुढे जून मध्ये एक प्रशिक्षण शिबिर सुरू होईल, त्याची स्पर्धा ऑगस्ट मध्ये घेतली जाईल, ज्याच्यामधनं पुढे झेडपी वगैरे ज्या स्पर्धा चालतात जिल्हा परिषद स्टेट लेवल, त्यामध्ये सुद्धा मुलांना जायला स्कोप आहे की नाही, आपण किती पाण्यात आहोत हे मुलांना कळेल आणि मग ते इथून पुढे प्रगती करू शकतो। आमच्याकडे अंदाजे 500 मुलांनी सहभाग घेतला आणि ज्याच्यापैकी आज जवळपास 60 ते 70 मुलांनी स्पर्धेसाठी एंट्री दिलेली आहे। बक्षीस स्वरूपामध्ये आम्ही त्यांना पहिल्या 3 नंबरना मेडल्स देतो आहे आणि प्रत्येक पार्टिसिपंटला हौसला अफजाई किंवा प्रोत्साहनपर सहभागाचं सर्टिफिकेट देण्यात येत आहे। आरोही शिंदे आली आहे का? बक्षीस ग्रुप प्रमाणेच करण्यात येणार आहे। प्रत्येक ग्रुपला वेगवेगळ्या पद्धतीने मेडल्स आणि सर्टिफिकेशन दिलं जाईल।